मंडळी, पाऊस किती भारी वाटत असला तरी हा पाऊस आणि हा जेव्हा मळभ व्हायला लागतो ना, तसं मन कुठेतरी आपलं असं दुःखी व्हायला लागतं. आपल्याला आळस येतो, आपल्याला अशी चिडचिड व्हायला लागते, थकल्यासारखं वाटतं. आणि हे नेमकं कशामुळे होतं हे आपल्याला कळत नाही. सकाळी अंथरुणातून अजिबात उठावंसं वाटत नाही. हे जर सगळे तुम्हाला प्रॉब्लेम होत असतील ना, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. मूड खराब होणार नाहीत आणि अजिबात या गोष्टीचा त्रास होणार नाहीत असे उपाय सांगते. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. सगळ्यात पहिली गोष्ट, हे आपल्याला का होतं आणि नेमकं ह्याला काय म्हणतात ते जाणून घेऊ. मान्सून ब्ल्यूज म्हणजे काय आणि ते नेमकं काय असतं. पावसाळ्यामध्ये ना सतत आकाश ढगाळलेलं असतं, त्यामुळे सूर्यप्रकाश खूप जास्त कमी मिळतो. सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे आपलं शरीर हे शरीरामध्ये ना दोन मुख्य बदल होत असतात. एक म्हणजे मेलेटॉनिन हे वाढतं. आता हे असं हार्मोन आहे ना, यामुळे आपल्याला झोप आणण्यासाठी हा कारणीभूत असतं. हे हार्मोन सूर्यप्रकाश नसल्यामुळे शरीर जास्त मेलेटॉनिन तयार करत असतं आणि त्यामुळे आपल्याला सतत आळस वाटणं, झोप येणं, असं खूप कंटाळलं, लथार्जिक वाटणं, असं सगळं होत असतं. दुसरं म्हणजे सेरोटोनिन कमी होतं. याला हॅपी हार्मोन्स म्हणतात. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ना यातली ही जी काही लेवल आहे ती खालावते आणि त्यामुळे अगदी उदास आणि चिडचिड आपल्याला वाटायला लागतं. जर तुम्हाला सुद्धा ना पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण जेव्हा निर्माण होतं तेव्हा जर इरिटेट होत असेल ना, तर एनर्जी देणारे आणि एकदम फ्रेश वाटणारे असे 10 उपाय तुम्हाला सांगते. नंबर 1 आहे ते म्हणजे घर तुम्हाला उजळून टाकायचंय. म्हणजे काय, बाहेर जेव्हा आपल्याला असं दाटून आल्यासारखं वाटतं तेव्हा घरातल्या लाईट सगळ्या लावा. दिवसभर घरामध्ये अंधारून ठेवू नका. जेव्हा थोडंसं ऊन पडेल तेव्हा खिडक्या, पडदे उघडा. घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येऊ दे. घरामध्ये वॉर्म लाईट्स असतील तर त्या तुम्ही लावा, जेणेकरून वातावरण खूप जास्त प्रसन्न होईल आणि ह्याच्यामुळे आपल्या हार्मोन्सवर पण सुद्धा परिणाम होईल. दुसरं म्हणजे व्हिटॅमिन डी चा आहार वाढवायचा आहे. म्हणजे काय, तर सूर्यप्रकाश जेव्हा कमी आला ना की शरीरामधलं व्हिटॅमिन डी जे आहे ते कमी होऊ शकतं. यासाठी आहारामध्ये दूध, दही, पनीर, जर मांसाहार करत असाल तर अंडी किंवा मशरूमचा समावेश करा. यामुळे शरीरातली तुमची जी ऊर्जा आहे ना, एनर्जी आहे ना, ती टिकून राहणार आहे. तिसरं म्हणजे हलका व्यायाम किंवा इंडोर वर्कआउट. आळस घालवण्याचा सगळ्यात मोठा हा जो काही उपाय आहे तो म्हणजे हालचाल, शरीराची हालचाल होणं. पण तीच आपण बरोबर करत नाही. जिम मध्ये जाणं शक्य होत नसेल ना, तर घरातच 15 ते 20 मिनिटं तुम्ही योगासनं, झुंबा, फक्त गाणी लावून नाचणं असेल किंवा स्ट्रेचिंग करणं असेल ते करा. यामुळे काय होतं, शरीरातील एंडॉर्फिन म्हणजे जे फील गुड हार्मोन्स जे आहेत ना ते रिलीज होतात आणि आपला मूड सुद्धा एकदम बूस्ट होतो. चौथा पॉईंट तो म्हणजे मूड बूस्टर फूड खायचं आहे तुम्हाला. त्यामुळे अगदी मनाचा विचार करताना पोटाचा सुद्धा विचार करा. पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होत असते. फक्त जास्त तेलकट खाल्ल्यामुळे ना आळस हा जास्त वाढतो. त्यामुळे शक्यतो डार्क चॉकलेट आहे, केळी आहे, सुका मेवामध्ये बदाम, अक्रोड आहेत, ओट्स आहे, ते तुम्ही भरपूर खा. हे पदार्थ शरीराला इन्स्टंट एनर्जी सुद्धा देतात, मूड सुद्धा आपला बूस्ट होतो आणि आपल्याला खूप भारी वाटतं. पाचवा पर्याय तो म्हणजे हायड्रेटेड राहायचंय. कोमट पाणी आणि हर्बल टी तुम्ही या काळामध्ये घेऊ शकता. थंड हवामानामुळे पावसाळ्यात तहान आपल्याला कमी लागते, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊन डोकं दुखतं, थकवा आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवतो. दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्या. साधं पाणी पिण्याचा जर कंटाळा आला असेल तर त्यामध्ये थोडंसं आलं, तुळशीचा चहा, ग्रीन टी, कोमट पाणी, हर्बल टी असंही तुम्ही पिऊ शकता, जेणेकरून शरीरही हायड्रेटेड राहील आणि जिभेचे सुद्धा चोचले पुरवले जातील. सहावं म्हणजे एखादी नवी किंवा तुम्हाला जी आवडणारी हॉबी आहे ना, तुमचा जो काही छंद आहे ना, तो तुम्हाला मस्तपैकी जपायचा आहे. पावसाळ्यामध्ये बाहेर जाणं आपलं कमी होतं. अशा वेळी ना घरामध्ये राहून एकलकोंड्यासारखं होतं. आपल्याला बोर होण्यापेक्षा आणि सतत मोबाईल स्क्रोल करण्यापेक्षा तुमची आवडती गोष्ट तुम्ही करा. वाचन आहे, खूप छान असं म्युझिक आहे, पेंटिंग आहे, एखादी नवीन रेसिपी ट्राय करणं, अशा सगळ्या गोष्टी केल्या तर तुमचा मेंदू सक्रिय राहील, निगेटिव्ह थॉट्स येणार नाही. मी स्वतः या काळामध्ये पेंटिंग्स करते, कारण एक कलर थेरपी असते. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रंग एखाद्या गोष्टीवर मारता किंवा अगदी जेवण बनवताना सुद्धा वेगवेगळ्या रंगांचं जेवण जेव्हा तुम्ही करताना, म्हणजे जेवणामध्ये अशी कलरफुल डाळ आहे किंवा एखादं सॅलेड आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं, वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या आहेत, ते सगळे रंग बघितले की आपल्या मनामध्ये जे काही आपले हॅपी हार्मोन्स आहेत ते सिक्रेट होतात. ती कलर थेरपी इतकी महत्त्वाची असते की ज्यामुळे मनामधली निराशा एका चुटकीसरशी तुम्ही घालवू शकता. मी हे करते, तुम्ही सुद्धा करा. सातवा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे रात्रीची झोप एकदम व्यवस्थित तुम्हाला घ्यायची. दिवसभर आळस येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर रात्री 7 ते 8 तासांची गाढ झोप ही खूप महत्त्वाची आहे. रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एक निश्चित तुम्हाला वेळ करायची आहे, जेणेकरून
जेणेकरून तुमच्या शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते अजिबात बिघडणार नाहीये. 8वं म्हणजे रंगांचा हुशारीनं वापर करा. जे मी तुम्हाला आधी म्हणालं हेच एलॉबरेट करून इथे सांगते. घरामधलं वातावरण आणि तुमचे कपडे यामध्ये ना गडद किंवा फ्रेश रंगाचा निवड करा. म्हणजे पिवळा, नारंगी, गुलाबी, हलका निळा असे रंग वापरा. ब्राईट कलर्स जे असतात ना ते आपल्या मनावरती सकारात्मक परिणाम करतात आणि आपल्याला एनर्जेटिक वाटायला लागतं. नक्की हे करून बघा. 9वं म्हणजे मित्रमैत्रिणींशी, कुटुंबियांशी भरपूर बोला, गप्पा मारा. कसं आहे, उदास वाटत असताना ना स्वतःला आपण कोंडून घेतो एखाद्या खोलीमध्ये किंवा आपणच मोबाईलवर काय काय काम करतो. पण जवळच्या लोकांशी गप्पा मारा, तुमचं सोकॉल्ड गॉसिप करा. एखादं बोर्ड गेम्स तुम्हाला खेळायचं असेल तर ते करा. सोशल मीडियाच्या वरच्या इंटरॅक्शनपेक्षा हे जे सगळे इंटरॅक्शन आहे ना ते खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. 10वा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुम्हाला डिजिटल डिटॉक्स करायचंय. म्हणजे काय, बऱ्याच लोकांना माहित असेल, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा. पावसाळ्यामध्ये घरी असताना सतत मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, व्हिडिओ गेम या समोर बसून राहिल्यामुळे ना तुमच्या डोळ्यांवर, मेंदूवरती ताण येतो आणि यामुळे खूप जास्त आपल्याला आळस जाणवतो, झोपल्यासारखं वाटतं. दिवसातून किमान 1 तास सोशल मीडियापासून एकदम लांब राहायचं आणि थोडा निसर्गाचा आनंद घ्या. मस्त भजी करा, ती खा, मके खा, कॉफी प्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला खूप मस्त वाटेल, खूप छान वाटेल. आणि ही ऋतू बदलाची वेळ आहे, ज्याला आपण मान्सून ब्लू म्हणतो. ही ऋतू बदलामुळे आलेली गोष्ट आहे आणि आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्यामुळे निसर्गामध्ये जे काही बदल होतात ना त्याचा शरीरावरती कळत नकळत खूप जास्त परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळेच आपण उदास, आळस आपल्याला येणं किंवा आपले हार्मोन्स थोडेसे इम्बॅलन्स होणं हे सगळे प्रकार जाणवत असतात. त्याच्यामुळे आपल्या हार्मोन्सला एकदम व्यवस्थित ठेवायचं असेल तर हे पर्याय करा. प्रत्येक माणसाला या गोष्टी होत असतात पण ह्याचं सोल्युशन त्यांना मिळत नसतं किंवा हे मला नेमकं कशामुळे होतंय हे सुद्धा त्याला माहीत नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टी जर तुम्हाला माहिती झाल्या ना तर नक्की तुम्ही यावरती योग्य ते पावलं उचलायला लागाल आणि अजिबात तुमचा हा जो काही सुंदर मान्सून आहे ना तो अजिबात स्पॉईल होणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थोडासा वेगळ्या धाटणीचा विषय मी घेऊन आली आहे, त्यामुळे असेच जर विषय तुम्हाला हवे असतील मेंटल हेल्थच्या रिलेटेड वगैरे तरी आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही नक्की त्याचा विचार करू आणि तसे व्हिडिओ बनवू. बाकी भरपूर हा व्हिडिओ शेअर करा.